तर माझी विनंती काय आहे की आपला जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालले आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी काही विषय आधीच गेल्या आठवड्यातच मांडलेत आणि येणाऱ्या मंगळवारी आपली जी मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये उरलेले विषय, खास करून हेक्टरी किती मदत मिळेल, किती हेक्टर पर्यंत मिळेल, या बाबतीतली पूर्ण घोषणा जी आहे ती पुढच्या 2-3 दिवसांमध्ये मंगळवारपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे आपल्याला विनंती आहे काही चर्चा करायची असेल आपण कृपया खाली या आणि आपण चर्चा करू। मंगळवारपर्यंत दिला ना त्यांनी टाइम, हो, मी पण त्याच्या शब्दाला मान देते। मंगळवारपर्यंत मी उपोषण इथंच करणार। म्हणजे आपली इच्छा तिथेच थांबण्याची आहे का? हो, कारण मला आणखीन एक सांगायचं की आपले दिवाळी आली, दिवाळीच्या अलीकडे देणार ना. मंगळ जरा थांबा ना ताई, 2 मिनिट। दिवाळीच्या अलीकडे देणार ना. मग द्या की लवकर. नाही, प्रचंड नुकसान झाले ताई। 8,000 रुपये सरकार मदत म्हणून सरकार नाही ताई, वाढवणार आहेत ते, तुम्ही 2 दिवस थांबा ना। माझं ऐकून घ्या. हो सांगा ना। आता तुम्ही जरी समजा राजकारणी असेल तर मी पण एक शेतकऱ्याची हो सांगा ना। हा? तर ही सरकार 8,000 रुपये मदत द्यायला, त्या सरकारला वाटेल का ही शेतकऱ्याची भिकाऱ्यात वाटेल का? नाही तसं नाहीये, तुमचा गैरसमज आहे। ही जी असते ती मदत असते आणि ती 8.5 नाही, एक मिनिट ऐकून घ्या, 1 मिनिट। याच्या व्यतिरिक्त पीक विम्याची जी आहे आपल्याला हेक्टरी साधारण 30 ते 35 हजार मिळणार आहे पीक विम्याचे। आणि 1 मिनिट, आणि महत्वाचं काय आहे की ताई तुम्ही आता असं अवघडून थांबलाय, अहो मी मेले तरी काही हरकत नाही। मी आपल्याला फक्त विनंती करू शकतो आणि जी प्रामाणिक भावना आहे ती आपल्याला सांगू शकतो। माझी परत एकदा विनंती आहे, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू, आपण कृपया उतरावं, माझी विनंती आहे।